तुम्हाला माहितीये मी माझ्या लाईफचं पहिलं कोलॅब 500 पेक्षाही कमी फॉलोअर्स असताना केलं होतं. आणि जर तुम्ही पण नवीन कंटेंट क्रिएटर्स आहात, तर तुम्हाला पण असे क्वेश्चन्स पडलेच असतील, की ब्रँड सोबत कोलॅब कसं करायचं? किती फॉलोअर्सवर आपल्याला कोलॅब करता येतात किंवा या ब्रँड्सला आपण अप्रोच कसं करायचं? बट डोंट वरी, तुमची दोस्त आलेली आहे तुमच्या याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी. हाय दोस्तो, वेलकम बॅक टू माय चॅनल. जर तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आलेला असाल तर हाय, मी आहे तुमची दोस्त मृण्मयी आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही 2025 मध्ये 500 पेक्षाही कमी फॉलोअर्स असताना सुद्धा ब्रँड सोबत कोलॅब कसे करू शकता. यामध्ये मी तुम्हाला माझी जर्नी सांगणार आहे की मला कसे कोलॅब्स मिळाले, मी कसे ब्रँड सोबत कोलॅब करते आणि मी कसं ब्रँड्सला अप्रोच करते. इतके सगळे फ्री प्रोडक्ट्स एव्हरी मंथ मला कसे मिळतात, हे सगळं काही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग आणि त्याहून जास्त हेल्पफुल सुद्धा असणार आहे नवीन कंटेंट क्रिएटर्स साठी. आणि म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आता विदाउट वेस्टिंग एनी टाइम, लेट्स जस्ट गेट स्टार्टेड. गरमी होत आहे दोस्तो, मी तुम्हाला सांगू नाही शकत. बट एनिवेज, तुम्हाला आता मी कोलॅब वगैरे काय असतं हे तर नाही समजून सांगणार, बिकॉज आता प्रत्येकालाच माहितीये की कोलॅब काय असतं. तो तर आपण पार्ट स्किप करू. बट कोलॅबचे किती प्रकार असतात आणि वेगळ्या वेगळ्या कोणत्या कोणत्या प्रकारचे कोलॅब्स असतात हे मे बी तुम्हाला माहिती नसेल, सो मी तुम्हाला ते आता सांगते. मेन आपले 4 प्रकारचे कोलॅब्स असतात. सगळ्यात पहिलं तर आहे आपलं बार्टर कोलॅब, मग आहे पेड कोलॅबोरेशन, मग आहे रिइम्बर्समेंट कोलॅबोरेशन आणि लास्टली आपल्याकडे आहे अफिलिएट कोलॅबोरेशन. आता ह्या चारही मी तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करते. सगळ्यात आधी तर पहिला तर बार्टर कोलॅब आहे. ह्याच्यामध्ये काय असतं, ब्रँड जे असतात ना ते तुम्हाला त्यांचे प्रोडक्ट्स पाठवतात आणि ते फ्री मध्ये असतात प्रोडक्ट्स. ठीक आहे, तुम्हाला त्याचे पैसे नाही भरावं लागत, द्यावं लागत. बट ते ब्रँड्स तुम्हाला प्रोडक्ट पाठवतात. त्या प्रोडक्टसाठी तुम्हाला एक रील आणि स्टोरी किंवा एखादी अशी पोस्ट, स्टॅटिक पोस्ट वगैरे जे असतं ते तुम्हाला करावं लागतं आणि बस, मग इथेच तो कोलॅब संपून जातो. सो तुम्हाला पण ब्रँडला पैसे नाही द्यावं लागत या प्रोडक्ट्सचे आणि ब्रँड्स पण तुम्हाला पैसे नाही देत या रील्सचे. तुम्ही फक्त त्या प्रोडक्टच्या भरोश्यावर तो कोलॅब कोलॅब असतो. सो ह्याला म्हणतात बार्टर कोलॅबोरेशन. आणि हे जनरली कोणते ब्रँड म्हणजे कोणत्या क्रिएटर सोबत करतात, जे असे छोटे नॅनो क्रिएटर्स म्हणतात. म्हणजे ज्यांचे 500 पेक्षा कमी, 1000 पेक्षा कमी फॉलोअर्स आहेत ना, किंवा त्यांची रीच वगैरे जेवढी कमी आहे, त्यांना बार्टर कोलॅब्स युजली ब्रँड्स ऑफर करत असतात. आणि आय थिंक जर तुम्ही न्यू कॉन्टेंट क्रिएटर असाल तर तुम्ही बार्टर कोलॅबला जायला पाहिजे. म्हणजे तुम्ही असं नाही म्हणायला पाहिजे की नाही मी आता कोलॅब करणार आहे तर पेडच करणार, मला तर बार्टर नाही करायचं. असं नाही करायला पाहिजे. तुम्ही जर न्यू असाल तर तुम्हाला तर बार्टर कोलॅब करावाच लागणार. मी आता सुद्धा बार्टर कोलॅब करून घेते कधी कधी, बिकॉज मला ते ब्रँड्स वगैरे आवडतात. सो मग मी त्यावेळेस काही पेड वगैरेच्या मागे नाही जात, मी फक्त करून घेते. एनिवेज, नेक्स्ट कोलॅब आहे आपलं पेड कोलॅब. आता याच्यामध्ये काय असतं की तुम्हाला ब्रँड जे आहे ना ते एखादे म्हणजे तुम्हाला डिलिव्हरेबल्स सांगून देतात. म्हणजे मला ब्रँड्स असं बोलतील मला की आम्हाला तुमच्याकडून एक रील पाहिजे आहे आणि एक स्टोरी पाहिजे आहे. तर या दोन गोष्टींचं तुम्ही आम्हाला तुमचे कमर्शियल सांगा. म्हणजे माझे जे फिक्स्ड रेट असतील ना या डिलिव्हरेबलसाठी, म्हणजे मी एका रीलचे किती पैसे घेते, एका स्टोरीचे किती पैसे घेते, एका पोस्टचे किती पैसे घेते, अशा टाईपमध्ये. मग ते युट्यूब असो किंवा मग इंस्टाग्राम कुठलंही असो, तर हे माझे फिक्स्ड अमाऊंट काहीतरी ठेवायला पाहिजे, मी फिक्स्ड चार्जेस. आणि ते मग मी ब्रँडला सांगते. मग सपोज मी सांगितलं मी एक रील आणि एक स्टोरीचे सपोज आपण एक्झाम्पल म्हणून घेऊ 5000 घेते. तर मग ते ब्रँड तुम्हाला मे बी निगोशिएट पण करू शकतात की आमचं इतकं बजेट नाही आहे, तर तुम्ही प्लीज थोडंसं निगोशिएट वगैरे करा. तर तसं पण होऊ शकतं किंवा ब्रँड अग्री पण करू शकतं, असं काही नाही आहे. तर तुमचं जेव्हा हे पैशांचं बोलणं झालं तर मग तेव्हा तुम्हाला ब्रँड जी आहे ना ती फ्रीमध्ये ते प्रॉडक्ट्स पाठवणार ज्यांची तुम्हाला व्हिडिओज बनवायचे आहे. तर तुम्हाला फ्री प्रॉडक्ट सुद्धा मिळतात आणि पैसे सुद्धा मिळतात इन रिटर्न ऑफ एक रील आणि स्टोरी, जे काही डिलिव्हरेबल्स असतील ते. तर ह्याला बोलतात पेड कोलॅबोरेशन. ओके, नेक्स्ट जे कोलॅबोरेशन आहे ते रिइम्बर्समेंट कोलॅबोरेशन आहे. हे कोलॅबोरेशन मी आतापर्यंत कधीच केलेलं नाही आहे आणि मी सजेस्ट करणार की तुम्ही पण कधीच नका करू. सो याच्यामध्ये काय असतं, ब्रँड तुम्हाला सांगतं की हे आमचं प्रोडक्ट आहे, एक लिंक तुम्हाला पाठवणार. हे लिंक आहे Amazonची कुठली पण वगैरे. तर ह्या लिंकवर तुम्ही जा, ते प्रोडक्ट ऑर्डर करा तुमच्याच पैशांनी, त्याच्यावर रील बनवा, ती पोस्ट करा आणि त्याच्यानंतर काही दिवसांनंतर, 1 महिना किंवा 10 दिवस किंवा 1 वीक नंतर तुम्हाला त्या प्रॉडक्टचे पूर्ण पैसे आम्ही तुम्हाला देऊन देऊ. असं असतं ते रिइम्बर्समेंट कोलॅबोरेशन. बट अशा वेळेस काही काही ब्रँड्स, म्हणजे जर छोटे ब्रँड्स असतील ना, तर कधी कधी आपण भरोसा नाही करू शकत. आणि मी तर इतक्या लवकर अशी ट्रस्ट नाही करत, त्याच्यामुळे मी हे कोलॅब आतापर्यंत नाही केलाय. मला ऑफर्स आलेले आहेत
बट तरीही मी नाही बोललेली आहे. बट जर तुम्हाला एखादं खूप चांगलं ब्रँड असं देता, युजुअली एकदम चांगलं ब्रँड असं कोलॅब देणारच नाही रिएम्बर्समेंट वालं. ते एकतर बार्टर कोलॅब देणार किंवा मग तुम्हाला पेड देणार. बट छोटे-छोटे ब्रँड्स काय असतात, देतात असे कोलॅब्स. आणि माझं असं सजेशन आहे, की हे तुम्ही नका करू रिइम्बर्समेंट वगैरे, बिकॉज याच्यामध्ये रिस्क खूप जास्त असतो. तुम्ही तुमचं सगळं देऊन बसता, पैसे पण देता, तुमचं तुम्ही इतकं मेहनत करता, रील बनवता, व्हिडिओ शूट करता, चांगल्या क्वालिटी वगैरेमध्ये पोस्ट सुद्धा करता आणि मग जर ब्रँडनी तुम्हाला धोका दिला, तर मग आपण काहीच नाही करू शकत, कारण की पैसे तर गेलेच आहे आपले. सो हे एक असतं. आणि लास्टली आपल्याकडे आहे अफिलिएट प्रोग्राम किंवा अफिलिएट कोलॅब. तर याच्यामध्ये काय असतं, ब्रँड तुम्हाला एक कोड देतात. म्हणजे तुम्हाला ते प्रॉडक्ट घ्यायचं आहे किंवा ब्रँड तुम्हाला देऊन देणार ते प्रॉडक्ट फ्रीमध्ये. त्याच्यानंतर त्याच्यासोबत एक कोड पण देणार, कुपन कोड. आणि मग तुम्हाला ब्रँड सांगतं, की हे कुपन कोड जेवढे पण लोकं तुमचे यूज करणार, म्हणजे हे कुपन कोड यूज करून जेवढे पण लोकं शॉपिंग करणार, त्याच्यावरती तुम्हाला काही पर्सेंट कमिशन मिळणार. सो असं असतं ते अफिलिएट. तर असे 4 टाइपचे कोलॅबोरेशन सध्या आहेत मार्केटमध्ये. आता माहिती नाही अजून किती येणार आणि नवीन कोणते-कोणते कोलॅब्स येणार, बट इतके मला माहिती आहे. आणि यातले मी पहिले 2च मोस्टली करते. कोडवालं पण, अफिलिएटवालं पण मी युजुअली, म्हणजे मला असं कधी इतकं ऑफर आलं नाहीये ते वालं. आणि रिएम्बर्समेंट तर मी ऑफर येऊन पण नाहीच केलेले आहेत. आता मी तुम्हाला सांगते, की मला माझं पहिलं कोलॅब कसं मिळालं, ते कशाचं होतं आणि ते कोणतं कोलॅब होतं आणि किती फॉलोअर्सवर मिळालं. सो पहिले तर मी तुम्हाला सांगून दिलं, की 500च्या कमीच होते माझे फॉलोअर्स आणि ते लॉकडाऊनमध्ये मला मिळालं होतं. आणि मला एक अमरावती, मी जिथे राहते ना अमरावतीमध्ये, तिथलीच एक गर्ल होती. तिचा स्मॉल बिझनेस होता स्क्रंचीजचा. तर Instagramवर तिने मला डीएम केलं आणि त्याच्याच थ्रू आमचं झालं डिस्कशन आणि ते बार्टर कोलॅब होतं बाय द वे. बट तिने मला खूप सगळ्या स्क्रंचीज भेटले होते आणि माझं ते फर्स्ट कोलॅब होतं. मग ते पेड असो, बार्टर असो, मला काही फरक नाही पडत आणि तेव्हा इतकं काही कळत पण नव्हतं मला कोलॅब वगैरे काय. मला फक्त असं वाटत होतं, की ती मला गिफ्ट देत आहे, त्याच्या बदली मी तिला व्हिडिओज बनवून द्यायला पाहिजे. सो मग मी तिच्यासाठी एक व्हिडिओ बनवला होता आणि मग तो पोस्ट केला होता आणि खूप जास्त मला खुशी झाली होती, की मला काहीतरी मिळालं आहे माझ्या या व्हिडिओज बनवण्यापासून. सो ते माझं फर्स्ट कोलॅब होतं आणि जसं सांगितलं 500 सबस्क्रायबर्स नाही, 500 फॉलोअर्सच्या आतच होते माझे, तेव्हा मला ते मिळालं होतं. आता मी तुम्हाला सांगणार आहे, की वेगळे-वेगळे कोणते असे वेज आहेत कोलॅब्स मिळवण्याचे, म्हणजे ब्रँडसोबत कोलॅब करण्याचे. सगळ्यात पहिलं जे आहे ते आहे ब्रँड्स तुम्हाला अप्रोच करणार. म्हणजे ब्रँड्स तुम्हाला डीएम करतील किंवा जर तुम्ही तुमचा ईमेल आयडी वगैरे जर दिलेला असेल तुमच्या बायोमध्ये, तर तुम्हाला मेल करतील. हे 2च ऑप्शन्स असतात, बाकी दुसरे कुठले ऑप्शन्स नाही आहेत. तर ह्या 2 गोष्टींवर किंवा तुम्हाला एखाद्या वेळेस काय होतं, की आपण डीएम वगैरे कधी बघत नाही ना, रिक्वेस्टमध्ये चाललं जातं, तर तुमच्या रीलवरती किंवा पोस्टवरती ते कमेंट सुद्धा करतात, की कोलॅब करायचं असं तसं. त्याच्यामुळे नेहमी ना तुमची मेसेज रिक्वेस्ट जे आहे ते चेक करत राहत जा. कारण की आपल्याला कळत नाही, त्याचे नोटिफिकेशन्स नाही आहेत, बट ब्रँड्स आपल्याला कधी-कधी करतात अप्रोच आणि मग म्हणजे आपण ते नाही लक्ष देत, तर इतके सगळे कोलॅब्स आपले राहून जाऊ शकतात. सो ब्रँड्स तुम्हाला अप्रोच करतात, हे तर सगळ्यात पहिलं ऑप्शन, पहिला वे आहे. सेकंड वे आहे उलटा त्याचा, आपण ब्रँड्सला अप्रोच करतो. आता खूप सगळे ब्रँड्स आहेत आणि त्याहून जास्त तर क्रिएटर्स आहेत आणि या ब्रँड्सला हे माहिती नाहीये, की कुठल्यातरी एका या दुनियाच्या कोपऱ्यातल्या एका घरामध्ये बसून मी मृण्मयी वानखडे व्हिडिओज बनवत आहे. मृण्मयी वानखेडे नावाची एक क्रिएटर एक्झिस्ट करते, असं ब्रँड्सला कुठे माहिती आहे. पण आपल्याला तर माहिती आहे, की हे ब्रँड्स आहेत सध्या, कारण की आपण तर वेगवेगळ्या क्रिएटर्सचे रील्स बघतो, कोलॅब्स बघतो. मग अशा वेळेस आपण स्वतः अप्रोच करायचं आणि त्याच्यामध्ये काहीच वाईट नाहीये. मी सुद्धा केलेलं आहे. बट माझ्यासोबत प्रॉब्लेम असा झालाय, की मी ना जरा मोठ्या-मोठ्या ब्रँड्सला मेसेजेस करून टाकले होते. आधीची गोष्ट आहे ही. आणि मग ऑफकोर्स हे मोठे ब्रँड्स कुठे मला देणार आहे. त्याच्यामुळे माझ्यासोबत तर हे वर्क नाही केलंय. म्हणून मी असं सजेस्ट करेन, की तुमचे जर फेलो क्रिएटर्स असतील, की ज्यांचे फॉलोअर्स तुमच्या आसपास असतील आणि त्यांनी ज्यांच्यासोबत कोलॅब केलेले आहेत ना, असे छोटे-छोटे ब्रँड्स पकडायचे आणि मग त्यांना आपण डीएम करत राहायचं. आता डीएम काय करायचा, काय मेसेज करायचा, इथे मी तुम्हाला एक फॉर्मॅट देते. हा फॉर्मॅट तुम्ही कॉपी पेस्ट सुद्धा करू शकता. याच्यामध्ये फक्त तुमचं नाव आणि तुमचे फॉलोअर्स वगैरे, तुमची जी निश आहे ते तुम्ही ऍड करू शकता. बाकी सगळं तुम्ही सेम कॉपी पेस्ट करू शकता आणि हा फॉर्मॅट तुम्हाला डायरेक्ट त्यांना मेसेज करून द्यायचा आहे आणि मग वाट बघायची. आणि माझं असं सजेशन आहे, की एका ब्रँडला तुम्ही मेसेज करून देणार आणि मग तिचीच वाट बघत बसणार, असं करू नका. चांगले 10-12 ब्रँड्सला करून टाका. खूप सगळे ब्रँड्स आहेत मार्केटमध्ये, सगळ्यांना करा.
छोटे मोठे सगळ्यांना करा. आणि माझं सजेशन आहे की छोटे करा. म्हणजे काय असतं, त्यांना पण क्रिएटर्सची गरज असते. म्हणजे त्यांना पण पाहिजे असतं की आपल्यासोबत कोणीतरी कोलॅबरेट करावं. आणि हे जे मोठे क्रिएटर्स असतात ना, ते छोट्या ब्रँड सोबत युजली नाही करत कोलॅबरेट. सो अशा वेळेस छोटे क्रिएटर्स कामात येतात. छोटे म्हणजे नंबर वाईज छोटे बोलते मी. सो अशा वेळेस तसं कामात येतं. थर्ड जो वे आहे तो आहे एजन्सीज. अगेन जसं मी सांगितलं की ब्रँड्सला तर माहिती नाही आहे की मी एक क्रिएटर एक्झिस्ट करते, म्हणून मी वानखडे एक्झिस्ट करते. बट जर मला तरीही मोठ्या ब्रँड सोबत कोलॅबरेट करायचं आहे, फॉर एक्झाम्पल मी केलेलं सुद्धा आहे. ट्रेसेमे सोबत केलेलं आहे, लॅक्मे वगैरे सोबत मी कोलॅब केलाय, स्विस ब्युटी सोबत पण कोलॅब केलाय. तर हे जे आहेत ना ब्रँड्स, यांच्यासोबत मी डिरेक्टली ब्रँड सोबत कोलॅब नाही केलाय. आमच्या दोघांच्या मध्ये ना एक एजन्सी होती, त्यांच्या थ्रू आम्हाला कोलॅब मिळालेला आहे दोघांना पण. सो ते कसं वर्क करते सांगते. खूप सगळ्या एजन्सीज आहेत इंस्टाग्रामवरती. त्या सगळ्या एजन्सीज म्हणजे जेवढ्या मला माहिती आहेत ना, जे अशा छोट्या क्रिएटर्सला कोलॅब आणून देतात, त्यांचे जे मी आयडीज वगैरे आहेत ते सगळे डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार, तुम्ही चेक करू शकता. तर असे जे एजन्सीज असतात ना, त्यांचे असे फॉर्म्स असतात, गुगल फॉर्म्स वगैरे त्यांच्या अकाउंटच्या बायोमध्ये असतं ते. ते आपल्याला फिल करायचे असतात आणि मग नंतर आपण त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये वगैरे ऍड होऊन जातो. आणि मग त्याच्यामध्ये त्या ग्रुपमध्ये ते कोलॅब्स असे पाठवत राहतात वेगळे वेगळे. आणि मग आपल्याला त्याच्यावरती अप्लाय करावं लागतं. सो त्याच्यावरती ते सगळं काही सांगत असतात त्या कोलॅब्स बद्दल की हे या ब्रँडसाठी आहे, याचा फॉलोअर्सचा क्रायटेरिया इतका आहे, आणि हे बार्टर कोलॅब आहे किंवा मग पेड कोलॅब आहे. आणि जर पेड आहे तर मग तुम्हाला किती पैसे मिळणार आहे, हे सगळं काही मेन्शन करतात ते. आणि मग नंतर एक गुगल फॉर्म देतात. तर तो गुगल फॉर्म आपण फिल करायचा. आणि मग जर आपण क्वालिफाय झालो, आपण जर पास झालो, म्हणजे त्यांना जर आपलं अकाउंट, आपली प्रोफाईल आवडली, तर मग आपल्याला ते चूज करतात. सो अशा प्रकारचे पण कोलॅब्स करत असतात. आणि मी मोस्टली एजन्सीच्या थ्रू कोलॅब करते. आणि आता कसं आहे की मी खूप सगळ्या एजन्सीजला म्हणजे माझ्याबद्दल माहिती आहे, कारण की मी खूप सगळ्या एजन्सीज सोबत केलेलं आहे काम. तर त्याच्यामुळे आता मला फॉर्म्स भरायची गरज नाही पडत. मला एजन्सीजचे जे असतात ना लोक, ते मला डायरेक्टली मेसेज करतात की आमच्याकडे तुमच्यासाठी हे कोलॅब आहे, हा फॉर्म आहे, हा फिल करा. किंवा फॉर्म पण नाही फिल करावं लागत, मला फक्त विचारतात की तुम्हाला करायचं आहे का, असे मला मेसेजेस येतात. तर एकदा तुमची ओळख झाली, एकदा तुम्ही त्या याच्यामध्ये गेले की मग तुमचं काहीच नाही, मग तुम्हाला सगळं बरोबर अपने आप मिळून जातं. बस तुम्हाला थोडीशी एक पहिला स्टेप घ्यावा लागतो. त्या स्टेप्स सांगते मी तुम्हाला आता. हो, एजन्सीज बद्दल मला एक गोष्ट सांगायची आहे की जेव्हा तुम्ही एजन्सीज सोबत ना कोलॅब करता ना ब्रँड सोबत, तेव्हा एजन्सीचं काय असतं की त्यांचे जेव्हा तुम्ही पेड कोलॅब करता स्पेशली, तर त्यांचे असे काही टर्म्स अँड कंडिशन्स असतात. तर आता पेड कोलॅबचं काय असतं त्यांचं, मी युजली बघितलं आहे, मी खूप वेळा बघितलेला आहे, खूप माझ्या कोलॅब्समध्ये तसंच आहे की आता सपोज मी ट्रेसमे सोबत कोलॅब करते आहे, तर मी डिरेक्टली नाही करते, एजन्सीच्या थ्रू करते आहे. तर मग एजन्सीचं अशी काही पॉलिसी असते की आपल्याला सपोज मी आज माझा व्हिडिओ अपलोड केला, ठीक आहे, तर आजच्या अपलोड डेट पासनं 60 डेज नंतर, आजपासनं तर 60 डेज नंतर मला माझं जे पेमेंट आहे ते रिलीज होणार. म्हणजे मग मी आज जो व्हिडिओ टाकलेला आहे त्याचं पेमेंट मला 2 महिन्यानंतर मिळणार. कधी कधी हे 2 महिने असतात, कधी कधी 30 डेज असतात, कधी कधी 45 डेज असतात. तर ही एक गोष्ट मी एक्सपिरियन्स केली आहे एजन्सीज बद्दल, जी मला थोडी नाही आवडत. बिकॉज मला 2-2 महिने वाट बघावं लागतं. आणि असं पण नाही, कधी कधी खूप कमी अमाऊंट असते, एकदम छोटी अमाऊंट असते, त्याच्यासाठी पण 2 महिने वाट बघावे लागते. तर मग अशा वेळेस जरा इरिटेट होतं. बट ठीक आहे, ते आपल्याला कोलॅब आणून देतात. काही नसल्यापेक्षा असलेलं बरं. म्हणून मग मी त्याला काही म्हणजे काही करूच नाही शकत. आता त्यांची ती पॉलिसीज तशी असते. सो एक हे माइंडमध्ये ठेवून तुम्ही एजन्सी सोबत वर्क करा. लास्ट जे कोलॅबरेशनचं वे आहे तो आहे ऍप्स थ्रू. वेगळे वेगळे जशा ह्या वेगळ्या वेगळ्या एजन्सीज आहेत ना, तशा वेगळे वेगळे ऍप्स सुद्धा आहेत. मी त्यांचे पण जे लिंक्स किंवा नाव वगैरे आहेत ते डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार. आणि त्यातलंच एक विशलिंक सुद्धा आहे. विशलिंक तुम्ही नाव ऐकलंच असेल. तर विशलिंकचं काय आहे, आजकाल तिथे पण ब्रँड्सचे कोलॅब यायला लागले आहेत. म्हणजे तिथे ऑप्शन मिळतो, तुम्हाला फॉर्म वगैरे भरावा लागतो आणि मग सेम जसं एजन्सीचं असतं तसं. बाय द वे, विश लिंक वरती मला तुम्हाला जर पाहिजे असेल की पूर्ण असा इन डेप्थ व्हिडिओ की कसं त्याच्यावरून पैसे कमवता येतात किंवा कसं त्याला यूज करायचं, हे सगळं जर तुम्हाला माहिती करायचं असेल, याचा व्हिडिओ पाहिजे असेल, तर मला कमेंटमध्ये सांगा, मी नक्की तुमच्यासाठी घेऊन येणार. तर असं ऍप्स सुद्धा असतात जसे एजन्सी सारखं सेम ऍप्सचं पण आहे, फक्त तुम्हाला ते ऍप्स कधी कधी
पेड ऍप्स पण असतात, ते नका करू कधीच, कारण की खूप सगळे फ्री ऍप्स सुद्धा आहेत. सो फ्री ऍप्सच यूज करा. पेड तर मी सबस्क्रिप्शन वगैरे घ्यायला तुम्हाला नाहीच बोलणार. तर अशा ऍप्सच्या थ्रू तुम्हाला फॉर्म भरायचे आहेत. त्याच्यावरती पण वेगळे वेगळे कोलॅब्स येत राहतात, वेगळे वेगळे कॅम्पेन्स येत राहतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बस अप्लाय करत जायचं आहे आणि मग तुम्हाला यू नेव्हर नो तुम्हाला कुठलं कॅम्पेन मिळणार कुठलं नाही, बस तुम्हाला अप्लाय करत राहायचं आहे. सो अशा सगळ्या प्रकारे तुम्ही अप्लाय करू शकता, तुम्ही कोलॅब्स मिळवू शकता. आणि मला एक अजून गोष्ट सांगायची आहे, की आता मी जसं सांगितलं, की छोटे क्रिएटर्स, छोटे ब्रँड, छोटे हे, तर छोटे ॲज इन फक्त फॉलोअर्सच्या बाबतीत मी नाही बोलताय छोटे, बिकॉज आता मी जसं सांगितलं माझे 500च्या पण कमी होते, तरी पण मला कोलॅब आलं होतं, बिकॉज माझी तशी प्रोफाईल होती. सो तुम्हाला असं जर असेल, की तुमचे फॉलोअर्स कमी आहेत, तरी पण तुम्हाला कोलॅब्स मिळू शकतात जर तुमची प्रोफाईल तशी असेल, तुमची रीच तशी असेल, तुमच्या फॉलोअर्स सोबतची एंगेजमेंट तशी असेल. सो माझं असं म्हणणं आहे, तुम्ही तुमच्या कंटेंट क्वालिटीवरती जास्त फोकस करा, तुमची प्रोफाईल चांगली बनवा आणि मग कोलॅब्स वगैरे हे जे अपॉर्च्युनिटीज आहेत ना, ते तुम्हाला अपने आप येऊन जातात. त्याचं बिलकुल काही काळजी करू नका. सो हे सगळं पण ब्रँड्स बघत असतात, त्याच्यामुळे तुमची प्रोफाईलवर तुम्ही जास्त फोकस करा. फॉलोअर्स वगैरे पण असतात, बट तो सेकंडरी पार्ट झाला. तुमची रीच, तुमची एंगेजमेंट, तुमची प्रोफाईल, तुमची कंटेंटची क्वालिटी, ही सगळं जास्त इम्पॉर्टंट आहे फॉलोअर्सपेक्षा. सो एक ती गोष्ट लक्षात घ्या आणि मग जर तुम्ही हे सगळं व्यवस्थित केलं, तर तुम्हाला फॉलोअर्स पण मिळणार आणि कोलॅब तर मग मिळणारच. आणि येस, हे सगळं आहे कोलॅब बद्दल, तुम्ही कसे मिळवू शकता आणि तुम्ही कसं कोलॅब करू शकता याच्याबद्दल, आणि तुम्हाला पण कसे मंथली फ्री प्रॉडक्ट्स मिळू शकतात. सो आय रिअली होप की मी तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन केलं असेल आणि आय रिअली होप की तुम्हाला सगळं कळलं असेल, मला जेही तुम्हाला काही सांगायचं आहे, आणि तुमची यानी हेल्प झाली असेल. आणि आय रिअली होप की हे सगळं तुम्ही फॉलो करून तुम्हाला पण लवकरात लवकर तुमचे चांगले ड्रीम ब्रँड सोबत तुम्हाला कोलॅब करता येणार, असं मी खूप मनापासून विश करते, प्रे करते. अँड येस, दॅट्स इट. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल, आणि जर तसं असेल तर मेक शुअर टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. आणि हो, सगळ्या एजन्सीज, सगळे जे ब्रँड्स किंवा ब्रँड्स पण छोटे छोटे जे ब्रँड्स आहेत ना, जे छोट्या नॅनो क्रिएटर सोबत कोलॅब करतात, त्यांची लिंक्स, त्यांचे प्रोफाईलचे नाव, त्यांचे आयडी वगैरे सगळे मी डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. ऍपचे सुद्धा लिंक्स किंवा ऍपचे नाव सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये देणार. सो ते नक्की चेक करा. अँड येस, हा व्हिडिओ आवडला असेल तर मी बोलली आहे ना. ओके, आता आपण भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. टिल देन, बाय.